यथा अज्ञापितम, जसं जाणीव करून न देता मा म्हणजे माझ्या आत्म्याला न जानंती जाणत नाही, तथा तसंच ज्ञापितम जाणीव करून देखील जर ते जाणणार नाही तर मग तेषां त्यांना मी ज्ञापन श्रम, तर आत्मस्वरूपाची जाणीव करून देण्याची माझे श्रम वृथा म्हणजे व्यर्थच आहे. काय सांगितले ह्या श्लोकामध्ये? मूढ आत्मा म्हणजे बहिरात्मा जे अज्ञानी जीव आहे, मग त्यांना जसं अज्ञापित म्हणजे जाणीव करून न देता माझ्या आत्म्याला ते जाणत नाही, म्हणजे त्यांना सांगतच नाही आपण काही, म्हणजे जाणीवच करून देत नाही, म्हणजे उपदेश मिळत नाही त्यांना. आणि मग ते माझ्या आत्म्याला म्हणजे माम न जाणत, माम म्हणजे स्वतःला ती जाणत नाही, मला जाणत नाही म्हणजे स्वतःच्या आत्म्याला जाणत नाही. तथा त्याप्रमाणे ज्ञापितम, मग आता जाणीव करून दिली म्हणजे देशना दिली, तरी देखील जर ते जाणणार नाही तर काय सांगितलं? तथा ज्ञापितम न जाणती, म्हणजे तसं सांगून सुद्धा जर किंवा दाखवून सुद्धा जर जाणत नाही तर मी ज्ञापन श्रम वृथा, तर त्यांना माझं सांगणं किंवा आत्मस्वरूपाची जाणीव करून देणं काय आहे? व्यर्थ आहे असं सांगितलं. म्हणजे काय सांगितलं की जसं आपण एखाद्या जीवाला तर काही सांगत नाही, देशना पण देत नाही, आणि तशा प्रकारचं त्याला जाणीव पण होत नाही, तसंच म्हणजे ते कशासाठी उदाहरण दिलं? जसं आपण दुसऱ्याला सांगून देखील काही त्याला कळत नाही, न सांगता जसं कळत नाही तसं सांगून देखील जर कळत नसेल तर मग सांगणं माझं काय आहे? व्यर्थ आहे. म्हणजे ह्या श्लोकातून आपल्याला किती मोठा बोध मिळालेला आहे. एखादा मूढात्मा बहिरात्मा आहे, मग तो अज्ञानीच आहे. मग आता ते उदाहरण कसं घ्यायचं की आता समजा आता हे बालक आहे, आता पाहता आपल्या समोर उदाहरणाचं प्रयोग आहे, मग त्याला जर आपण काही सांगायला गेलं की मंदिरात जायचं असतं, दर्शन करायचं असतं, स्वाध्याय करायचा असतो, शांत राहायचं असतं, मग असं जर सांगितलं तर त्याला काहीच कळत नाही आणि तो तसं वागत पण नाही. मग तिथं आपण त्याला सांगायला जात नाही, ते गृहीत धरू की ह्याला काही समजणार नाही, गोंधळ केला तरी सुद्धा तो शांत राहा म्हणून त्याला आपण सांगतच नाही. कारण का तर तो समजतच नाही काहीची, म्हणून त्याला सांगत नाही. मग तसं आता एक मोठा म्हणजे मोठा मुलगा आहे आणि त्याला समजते सांगितलेलं आणि सांगून त्याला समजते म्हणून सांगितलं आणि सांगून सुद्धा जर तो गोंधळ घालत असेल तर काय म्हणतो? काय उपयोग नाही ह्यांना सांगून. आपण लगेच म्हणतो ना, टीव्ही बघू नका मुलांना सांगितलं पण ते काय उपयोगच नाही सांगून सुद्धा, असं लगेच आपण म्हणतो. का तर त्याला समजतंय आणि विज्ञान पण आहे, माहिती तिथं दिलंय ना, ते काय कशाचं दिलंय? ते मोबाईलचं दिलं. मोबाईलचं दिल्यानंतर त्यात किती दिले? 70 कोटी. भारतातले 70 कोटी काय आहेत? ग्राहक आहेत सांगितलं मोबाईलचे. म्हणजे किती कोटी आहेत भारतातले जीव? भारतात किती कोटी जीव आहे? 100 कोटी आहे. तर त्यातले किती गेले मोबाईल वापरणारे? 70 कोटी, म्हणजे निम्म्याच्या वर, म्हणजे जवळजवळ सगळेच. 30 म्हणजे बहुतांशी तर आहेत, पण 30% सोडलं तर 70% बाहेरच जाणार आहे, म्हणजे इतके त्या मोबाईलच्या अधीन होणार आहे. मग तिथं त्यांनी सगळं लिहिलंय किती धोका आहे, आणि एवढा धोका समजून सुद्धा काय करतो? स्वीकारतो त्या धोक्याला, पण मोबाईल वापरतो. मग ज्ञापन श्रम मे वृथा. तिथं काय सांगायचं? मग त्यांना सांगणं माझं हे व्यर्थ आहे, दाखवून देण्याचा श्रम आहे फक्त. किती आपण जाहिराती करतो, किती श्रम वाया चाललेत ना एवढ्या जाहिराती करून सुद्धा, आणि तरी जाहिरात करायचं सोडत नाही. परत कोणी म्हणू नये की आम्हाला धोका दाखवला नाही, आम्हाला हे माहीत नव्हतं, आणि तरी सुद्धा काही जणांना माहीत नसतंच एवढं करून सुद्धा. म्हणजे आता ते कुठला हेडफोन असतो, तर ते हेडफोन मध्ये काय असतं?
कानाला लावलं, रुची किती आहे कर्मेंद्रियाची. कर्मेंद्रियाच्या विषयाची एवढी रुची आहे की त्याला बाहेरचं जगच ऐकायला नको वाटते, बाहेरच्या जगात काय चाललंय ते. मग स्वतःचं जीवन सुद्धा त्यात कसं जातंय, हॉर्न ऐकत नाही, कुठलं काय ऐकत नाही आणि गाडी खाली येत होतो. अशी कित्येक उदाहरणं घडलेली आहेत. मग एवढे धोके आहेत तरी सुद्धा आपल्याला ते संगीताची रुची. शास्त्र आधीच काय सांगतंय, 5 इंद्रियाच्या वश होतो त्याचे प्राण जातात. एक एक उदाहरणं माहितीत आपल्याला. कर्णेंद्रियाच्या वश झालेल्याचं उदाहरण कोणतं? हरिण सांगितलेलं आहे. अजून कोण सांगितलं? गुंगा 4 इंद्रियाच्या वश झालेला. आणखी 5 इंद्रियाच्या वश होणारा कोण आहे? फक्त हरिणच आहे की अजून कोण आहे? सर्प आहे की सगळ्यांना प्रसिद्ध आहे सर्प. कारण त्याला बासुरी वाजवली की आहे तिथनं येतोय ते ऐकायला. त्या बिळात येतोय, फणा काढतोय, डोलवतोय, पण त्याला हे कळत नाही की आता आपल्याला तो सपेरा काय म्हणतात त्याला, गारुडी, तो गारुडी आपल्याला पकडायला आलाय हे कळत नाही त्याला. आणि त्या कर्णेंद्रियाच्या इतका वश होतो, तिथं काय होत होतो, त्या गारुड्याच्या हाती सापडतो. म्हणजे त्याच्या सगळ्या दाढा वगैरे काढल्या जातात. म्हणून काय आहे की आपण पाहतो अजून कोण एक कर्णेंद्रियाच्या वश होणार, तर मीच लगेच अक्षरच गणवायचं. तर मी कर्णेंद्रियाच्या वश होतं. म्हणजे मला सुद्धा असं वाटतं की कनक काय बोलते, लगेच ऐकायला सगळे जिनवानी सोडून कनकचं ऐकायला सगळे थांबले है ना. म्हणजे उत्सुकता आहे त्या बाळाचं ऐकण्याची. म्हणून काय आहे बघा, प्रयोगच करून दाखवला. पिंची कसं म्हणते तेवढं ऐकायला किती उत्सुकता आहे. मग तसं या ठिकाणी काय आहे की मला सांगायचं, आचार्य म्हणतात जे सांगायचंय ते मी व्यवस्थित आत्म्यामध्ये कसं राहायचं हे दाखवून दिलंय. आणि तरी सुद्धा जर तू आत्म्यात राहत नसतील तर माझं ज्ञापन श्रम वृथा, दाखवून देण्याचा हा श्रम व्यर्थ आहे. ते प्रत्येकाला हा वैताग येतो. तिथं घरामध्ये सासू सुनेला सारखं सांगते रोज मंदिरात जा, मंदिरात जा, रोज उठले की म्हणते मंदिरात जा, आणि ती एक दिवस पण सून जात नाहीये मंदिरात. मग त्यावेळेस सासू काय म्हणते, आता तिला काही सांगायलाच नाही, ही काय ऐकत नाही, तिला काही सांगायला. आई रोज काय सांगते मुलाला, टीव्ही समोर बसू नको, खेळायला जाऊ नको, अभ्यास कर. तर ते अभ्यास न करता सगळं करत, म्हणजे बाहेरचं सगळं करत. मग आई काय म्हणते, हे सांगणं व्यर्थ आहे, नकोच आता सांगायला. मग तसं या ठिकाणी कोणी पण दाखवून दिल्यानंतर तो विषय एकाच ह्याच्यात ग्रहण केला तर त्याला काय म्हणायचं, स्वयंबुद्ध म्हणायचं की बोधित बुद्ध म्हणायचं. एकदा दाखवून दिलं तरी सुद्धा एका अपेक्षेने स्वयंबुद्ध म्हटलंय. कारण का तर क्लेश झाले नाहीत. म्हणजे पूर्वभावाच्या अपेक्षेने तर त्याला मिळाली देशना, आणि ह्या भावात मिळालं नाही ह्या अपेक्षेने म्हणतो स्वयंबुद्ध. परंतु एकदा जरी सांगितलं, क्लेश झालेले सांगण्यामध्ये, ऐकण्यामध्ये, आणि त्याने पटकन ग्रहण केलं तर त्याला स्वयंबुद्धच म्हटलं जातं. पण वारंवार सांगितल्यानंतर मग पटलं तर त्याला म्हणायचं बोधित. पण पटलं ना, बोधित बुद्ध झाला, आम्ही स्वयंबुद्ध पण होत नाही आणि बोधित बुद्ध पण होत नाही. काय करतो आम्ही, सतत बाहेरच्या विषयातच फसलेलं आहे, अडकलेलं आहे. म्हणून आम्हाला इतकं की कोणी सांगण्याची पाळीच येऊ नये. सांगायच्या आधीच मला असं माझं उपादान इतकं पक्क व्हावं की मला हे पटलंच पाहिजे की खरोखर पंचेंद्रियाच्या भोगामध्ये सुख नाही, अतिंद्रिय आनंदच भोगला पाहिजे. मग हे जर आपल्या अंतरंगातून आलं तर ते टिकावं आहे. आणि जर बाहेर सारखं सांगून कोणातरी तयार केलं तर कुठेतरी उडी मारत असतो पंचेंद्रियाच्या भोगात. म्हणून तसं होऊ नये. असं वाटत असेल तर तिथं सांगितलं, आचार्य म्हणतात ज्ञापन श्रम मे वृथा, हा सांगण्याचा श्रम माझा व्यर्थ आहे. म्हणजे जसं एखाद्या वेड्या मनुष्याला आपण सांगायला गेलो, उदाहरण सांगितलं ना ते की रस्त्यावर काय झालेलं होतं, एक दारुड्या पूर्ण रस्त्यामध्ये असा मध्येच उभा राहिलेला, आणि रस्ता अरुंद होता, तिकडून गाडी आली.
गाडी आल्यानंतर खूप हॉर्न वाजवलं, पण त्याने लक्षच दिलं नाही. लक्ष दिलं नाही म्हटल्यानंतर ते शेठजी काय करतात, खाली उतरतात आणि त्याला रस्त्यावरून बाजूला करतात, म्हणजे स्वतः हाताने बाजूला करायला निघाले. मग त्यावेळेस तो म्हणतो, मी का बाजूला हो, हा रस्ता माझा आहे. आता तो दारुड आहे ना, म्हणजे दारू पिलेला आहे. मग त्यावेळेस तो नशेत आहे. मग त्या नशेमध्ये काय म्हणणार तो, जसं नाही तसं काही पण बोलतो. मग तो म्हणतो, हा रस्ता माझा आहे, मी काही इथनं दूर होणार नाही. मग तो काय म्हणतो गाडीवाला, तो म्हणतो की रस्ता तुझा असू देत नाहीतर नसू देत, मला फक्त गाडी पुढे घेऊन जाण्यासाठी तू थोडंसं बाजूला सरक. तर तो काय म्हणतो, हा पत्र्याचा डबा तुमच्या डोक्यावर घेऊन पुढे जावा. आता त्याला आपण हसतो, म्हणजे काय की तो तर नशेत आहे आणि त्याला आम्ही सांगूच शकत नाही की तू असं कर, बाजूला सरक वगैरे, आणि तू हे काहीतरी बडबडतोय तर हे तुझं चुकीचं आहे, हे काही सांगू शकत नाही त्याला. कारण का तर मूढ आत्मा नाही. मग अज्ञापित म्हणजे त्याला काही दाखवूनच दिलं नाही, त्याला काही सांगितलंच नाही. त्यामुळे तिथं काय आहे, त्यामुळे तो तिथं परिवर्तित झालेला नाही. माम न जानंती, म्हणजे तो स्वतःला जाणत नाही, मला जाणत नाही म्हणजे आत्म्याला जाणत नाही. मग तसं या ठिकाणी ज्याला दाखवून दिलं तो सुद्धा आत्म्याला जाणत नसेल तर काय आहे, हे माझं दाखवून देणं व्यर्थ आहे. म्हणजे आचार्य म्हणतात की त्यापेक्षा आपल्या आत्म्यात राहिलेलं बरं. 5वी गाथा समयसारची. मग ते आत्मा मला दाखवून देण्याची इतकी उत्सुकता झाली आचार्यांचा, फक्त उपयोग टिकवायचा तिथं. मग तिथं काय ते असं म्हणत नाही, तर ह्याच्या विरुद्ध झालं ना. ते असं म्हणत नाहीत की मी किती काळापासून दाखवतोय तुम्हाला, किती काळापासून आत्म्याचं वैभव दाखवते, तरी तुम्ही अजून ग्रहण केलं नाही. माहिती ना ते की उदाहरण काय सांगितलं होतं, एकदा तो मनुष्य भेटला रस्त्यामध्ये, त्या कोणाला, एका दुसऱ्या जाणाऱ्या व्यक्तीला भेटला. मग त्याने विचारलं, तुम्ही कुठं चाललाय? तो म्हणतो, मंदिरमध्ये. काय करता? शास्त्र स्वाध्याय करतो. काय काय झालं तुमचं? 6 द्रव्य 7 तत्व. मग आता पुढं काय करणार आहे? पुढचं शिकणार आहे मग सांगितलं. मग ते परत तो वर्षाने भेटायचा. मग त्यावेळेस विचारलं, आता काय शिकता तुम्ही? आता सवयसार शिकतो मी सांगितलं. मग परत पुढच्या 5 वर्षांनी किंवा 1 वर्षाने भेटला, आता काय तुम्ही करता? अजून पुढचं शिकतो मी सांगितलं. मग तुम्ही पुढचं शिकता, पण स्वतःला जाणता का? त्यांनी शेवटी काय विचारला प्रश्न, तुम्ही स्वतःला जाणता का? तर तो म्हणतो, मला स्वतःला जाणायचं कसं तेच माहित नाही, शिकतो एवढं खरं. मग अजून तिथंच तू, म्हणजे तू अजून तुझी प्रगती काही झाली नाही. हे कशासाठी स्वाध्याय आहे? तर स्वतःला जाणण्यासाठी. आणि तू स्वतःला जाणत नसेल तर काय आहे तुझं हे जाणणं सर्व व्यर्थ आहे असं सांगितलं. मग ते सांगितल्यानंतर आता त्याने विचार केला की तो कोणीतरी एखादा मनुष्य अज्ञानी असेल, त्याला काही कळत नसेल, म्हणून त्याला स्वाध्यायाचं महत्व नसेल म्हणून तो तसं म्हणतोय. पण वास्तविक त्यांनी मर्मावर बोट ठेवले की तुम्ही इतक्या दिवस हे सगळं स्वाध्याय करता पण स्वतःला जाणत नाही, म्हणजे त्याचं फळ तुम्हाला अजून मिळत नाही. आंब्याचं झाड लावल्यानंतर ते किती दिवसात यावं वाटतं आपल्याला आंबे, त्याला वाटताना तर वाटतं लगेच यावं, म्हणजे असं काही त्याची मर्यादा वगैरे आपल्याला असं वाटत नाही. आता कोय लावली म्हणतो ना, पी हळद मी हो गोरी, हळद पिली की लगेच गोरी व्हावं असं वाटतं. तसं इकडं कोय लावली की लगेच आंब्याला झाडच यावे, हे झाड येऊन त्याला लगेच आंबेच यावेत असं वाटतं. मग ते माकडाची गोष्ट माहिती सर्वांना की ते काय करतं, ज्वारी मुठभर आणतं आणि मातीत पुरतं आणि त्याच्यावर थोडंसं माती वगैरे दाबून परत त्याच्यावर पाणी घालतं आणि झाडावर जाऊन बसतो. आता त्याला काय येईल, रोपटं येईल, मग त्याला ज्वारी येईल, ह्याची वाट बघतो. पण किती वेळ वाट बघतो तो, सारखं बघत असतो त्याच्याकडे एकटक डोळे लावून. 5 मिनिटं झालं नाही की लगेच म्हणतो अजून कसं आलं नाही, म्हणून तो उकरून बघतो. आता उकरून बघितल्यावर येईल का परत त्याला कधी, सारखं असं छेडछाड केल्यावर म्हणजे लक्ष चुकलंय. आणि त्यामुळे काय झालं, मग ते त्याची जशी चंचलता आहे त्याचं फळाकडे लक्ष आहे
पण त्याच्या कारणाकडे म्हणजे शक्तीकडे लक्ष नाही. मग त्याकडे लक्ष दिलं तर फळ केव्हा आलं हे सुद्धा कळणार. तसे एकदा कोय लावून ठेवली आणि नंतर त्याला झाड पण आलं, रोपटं आलं, झाड मोठं झालं, त्याच्यानंतर फळं पण लागली म्हणजे आंबे लागले. आंबे लागल्यानंतर म्हणतो किती लवकर आले. का म्हणतो किती लवकर आले? तर आता त्याने फळाकडे लक्षच नव्हतं ना त्याचं, म्हणून त्याला वाटते लवकर आले. कारण तोपर्यंत लवकर का वाटतं त्याला, तर तोपर्यंत त्याचं लक्ष कुठं होतं? त्या बीकडे होतं, कोयकडे होतं, फळाकडे नव्हतं. पण त्यामुळे तो बीत लक्ष ठेवल्यामुळे आपोआप त्याचं ते कार्य झाले. कारणाकडे पाहिलं की कारण प्रगट होतं. तसं आपण कारण परमात्मा पाहिला तर कार्य परमात्मा जाणीवेत येणार आहे, कार्य समयसार प्रगट होणार आहे. परंतु आपली इच्छा काय असते? आता कधी मोक्षाला जाईल, एवढं तप केलं, पंचम काळात मोक्ष नाही, मग कशाला तप करायचंय? म्हणजे फळाकडे लक्ष आहे परंतु कारणाकडे लक्ष नाही. मग प्रत्येक घटनेत घटवायचं. कसं प्रत्येक घटनेत घटवायचं? फळाकडेच लक्ष आहे. म्हणजे आता म्हणतो उदय आल्यानंतर म्हणतो की किती दुःख आहे मला, कसं काय हा रोग झाला, कधी संपेल? फळाकडे लक्ष आहे की नाही? पण त्याने कारणाकडे लक्ष दिलं का? कुठल्या कारणाने त्याला ही वेदना झाल्या, असा रोग झाला, ह्याच्याकडे लक्षच दिलं नाही. त्यामुळे प्रतिक्रमण करू शकत नाही. प्रतिक्रमण केलं नाही तर शुद्धीकरण होणार नाही. शुद्धीकरण झालं नाही तर असंच फळ चालू राहणार. मग ते वाईट फळ कधी संपेल त्या फळाकडे पाहिल्यानंतर कधी सुद्धा त्याच्यामध्ये सुधारणा होणार नाही. म्हणून त्याला त्यावेळेस काय केलं पाहिजे? कर्माचा उदय तर किती क्षणिक असतो, पण त्यात आम्ही धैर्य गमावून बसतो. अनंत वीर्य आपल्याजवळ, पण आपण धैर्य क्षणभर सुद्धा ठेवत, लगेच त्याच्यामध्ये काहीतरी विचार करू लागतो आणि आपली शक्ती त्यातच वाया घालवतो. म्हणून अनंत शक्ती आपली प्रगट होत नाही. मग त्यासाठी काय सांगितलं की बघ आत्ताच म्हणजे काय सांगितलेलं असतं की पाठीमागे वळून पाहायचं नाही. वळून पाहिलं की काय होईल? शिळा होऊन पडशील. आणि मग ती उत्सुकता लागली काय होते पाठीमागं बघितलं तर झालं, बघितलंच त्याने पाठीमागं शिळा होऊन पडलं. किंवा दुसरं उदाहरण परवा काय सांगितलं होतं? शिळा होऊन पडलं म्हणजे पृथ्वी काही झालं. आणि दुसरं उदाहरण काय सांगितलं होतं की त्या गंधर्वाने त्या राजकुमाराला सांगितलं ह्या महालात जायचंय, मी त्याच्या पुढे येऊ शकत नाही, मला शाप आहे, पण तू तर जाऊ शकतो, पण तिथल्या कुठल्याही वस्तूला हात लावू नको, फक्त राजकुमारीचा हात हातात घे आणि लगेच तिला मी तुझ्याशी विवाह करणार आहे का मान्य एवढं फक्त विचारायचं, लगेच तिला घेऊनच यायचं. असं त्यांनी सगळं युक्ती सांगितलेली असते. पण लक्षात ठेव कुठल्याही वस्तूला हात लावू नको. माझं काय झालं? विसरून गेला ना त्या नादात. राजकुमारी तर हातात सापडली आणि त्यात इतका बेभान झाला की त्याला हे सुद्धा कळलं नाही की आता हे तेच की त्याच्या लक्षात आलं नाही की आपण आता इथल्या कुठल्या वस्तूला हात लावायचा नाही. तिने म्हटलं की लगेचच काय झालं की आता चला आपण चाललंय ना तर जाता जाता तेवढी माझी रत्नाची एक पेटी घ्या हातात. पण ती तर आपल्या बस झाली आहे हे कळल्यावर त्यात बेभान झालाय आणि तो त्याने सांगितलेली अट विसरला. लगेच ती पेटी हातात घेतलीच आणि नुसतं घेतली नाही तर उघडून पण बघितलं. उघडलं तर त्याच्या आतनं ते रत्न सगळे झाले घंटे आणि ते घंट्या सगळ्या पडल्या जमिनीवर आणि पडलं की इतका जोर जोरात आवाज त्या घंटांचा की सगळे सैनिक हजारो सैनिक गोळा झाले त्या घंट्यांच्या. आणि त्या सैनिकाने त्याला कैदी केलं आणि राजासमोर नेऊन ठेवलं. आणि राजा आता तो तर धैर्यशाली असल्यामुळे तो चाललाय. राजा म्हणतो राजकुमारीला का हात लावला असतो? मग त्यावेळेस तो काय म्हणतो? तिने आमचे झाडाचे आंबे का बरं फळ का बरं चोरून नेली? मग म्हणून मी इथं आलोय. मग त्यावेळेस राजा म्हणतो ठीक आहे हा धैर्यशाली दिसतोय, तुला राजकुमारी पाहिजे असेल तर मला काय आणून दे?
घोडा आणते. बघा पुढचं पाहते. तर मला त्या कुठला तिने घोडा मागितलेला असतो की जे मिळवणं अशक्य आहे अशा ठिकाणचा घोडा मागितलेला असतो. तरी सुद्धा त्याच्यातनं त्यांनी घोडा आणलेला असतो. आणि ते पाहून काय करतो, राजा पुढे जातो, घोडा आणलाय म्हणून सांगतो. आता राजकुमारी कशी मिळते, कुठल्या स्वरूपात मिळते, पक्षीच्या स्वरूपात आली होती ना तिथं. सोनेरी तुरा वगैरे असा होता तिचा तो. मग त्यावेळेस त्या स्वरूपात त्याच्या हातात राजकुमारी दिली आणि तो घेऊन लगेच घोड्यासहित पळून पण जातो. इतका चपळ होतो. घोडा पण मिळाला, राजकुमारी पण मिळाली. मग ते काय आहे की त्यावेळेस त्या म्हणजे ह्याच्यातलं एकच सांगायचंय की मी सांगितलेलं व्यर्थ गेलं म्हणून तुला एवढा श्रम पडला. तो गंधर्व म्हणून मी तुला सांगितलं तर कुठल्या वस्तूला हात लावू. मग परत तुला ते घोडा आणण्यासाठी किती श्रम पडले, प्राणांत संकट आलं, किती त्या असल्या मार्गातून जावं लागलं. राक्षसाने पण युद्ध केलं तिथं. मग तेवढ्या सगळ्याला तोंड द्यावं लागलं. फक्त एक कुठलं चुकलं तुझं, स्पर्श केला म्हणून तिथल्या वस्तूला. मग तसं इथं सांगतायत आचार्य की मी तुला सांगतोय उद्गलाकडे बघू नकोस, पराकडे पाहू नकोस, आत्म्याला जाण, आत्म्याकडेच पहा, तर तुला काय होणार आहे, अतिंद्रिय आनंदाची प्राप्ती होणार. आणि एवढं सांगून सुद्धा तू सारखं शरीराकडे लक्ष देतोयस, पराला आपलं समजतोयस. वृथा मे ज्ञापन श्रम. लगेच लावाय, माझं सांगणं हे व्यर्थ आहे. म्हणजे काय आहे की एवढं कळकळीने सांगतायत आणि आपण तरी सुद्धा तिकडे दुर्लक्ष करतोय, ऐकत नाही. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला तसा उदय येतो त्यावेळेस म्हणणार, आचार्यांची आठवण करणार, आचार्यांनी आपल्याला किती चांगलं सांगितलेलं होतं पण आपल्याला त्यावेळेस पटलेलं नव्हतं. आता ह्या संकटातून मला कोण सोडवणार म्हणून श्रेणी काय म्हणतं सारखं, नाही जाऊंगा नाही जाऊ. त्याला कळलंय ना आता मला 7व्या नरकात जावं लागेल. मग आता 7व्या नरकाचं तर पहिल्या नरकावर आलं, पण नरकात जायचं नाही ना, राजा एवढा मोठा इथं आणि तिथं कसं काय त्याला नरकात जावं वाटेल, म्हणून तो म्हणतो नाही जाऊंगा. आता नाही जाऊंगा म्हणून काय थांबणार आहे का, ते जावंच लागणार आहे. म्हणून काय आहे की त्यावेळेस वाटतंय अरे मी काय केलं, ही त्या मुलींना बडगान विधी केली नाही, 3 वेळा चुकलो. 3 वेळा कसं चुकलो, काही ना काही असे प्रसंग आलेले आहेत की मुलींना अंतराय झालं आणि 3 महिने उपवास पडले. अशा पद्धतीने काय झालं, त्यांना किती मोठा अडथळा केला. मग उपवास पडले हे तर त्यांचं उपादान आहे, पण चूक श्रेणिकाची कोणती होती, कोणी सुद्धा बडगान विधी करणार नाही असं बंधन घातले सगळ्यांना. फक्त राजाच बडगान विधी करणार. म्हणजे हे कशाच्या विरुद्ध झालं, दात्याला जर अंतराय केलं तर आगमाच्या विरुद्ध झालं. हे राजाच दाता असतं असं नाहीये, सगळे पात्र आहेत आणि तरी सुद्धा त्यांना अडथळा केला म्हणून त्याला अंतराय कर्म झालं की आता तोच अन्नाला मुकला, वैभवाला मुकला, बाहेरच्या पंचेंद्रियाच्या भोगाला मुकला. म्हणजे कुठं जावं लागलं, नरक. जे आपोआपच हा कर्णाने योग सांगतोय. काय फक्त एकाच कारणाने नरकात जातो असं नाही, एकच कारण सांगितलं जातं शास्त्रामध्ये, पण आपण सूक्ष्म रूपाने सगळं घटवायचंय. बहु आरंभ परिग्रह नारकशा हिशोब, एकच कारण सांगितलं. बहु आरंभ परिग्रह केला नरकाईचा बंद होतं सांगितलं. पण तेवढ्या एका कारणाने जात नाही, त्याच्या पाठीमागे किती सगळं व्यापक आहे, ते सगळं त्या सूत्रामध्ये गर्भित आहे. बहु आरंभ आणि बहु परिग्रह केल्यावर म्हणजे काय होतं, माझं माझं बहु परिग्रह केला की माझं माझं म्हणून सगळ्यांना हे करतो, अनेक परिग्रहाला कवटाळतो. त्यावेळेस आपोआपच सगळ्यांना अंतराय कर्म केलं ना त्यांनी, म्हणून त्या अंतराय कर्माचं फळ नरक. आणि बहु आरंभ म्हणजे पुष्कळ जीवांची हिंसा केली, म्हणजे त्यांच्या जीवनाला धोका दिला. म्हणजे काही जीव तर शुद्धोपयोग करणार, सम्यक दर्शन प्राप्त करून मोक्षाला जाणार, अशा जीवांना सुद्धा आरंभामध्ये तू पिडलं, त्रास दिला, मारलं, कुटलं वगैरे, तळलं, किती प्रकाराने
त्यांना अनेक प्रकाराने संकलेश परिणाम होतील असं वागलं म्हणून तुला नरकात जावं लागलं. कारण तिथं आता त्यांच्याकडनं पिळून घ्यायचंय ना, त्यांच्याकडून पिळून घेण्यासाठी आता नरकात जावं लागतंय. बहुआरंभ केला म्हणून आणि बहुपरिग्रह केला म्हणून सगळा साडथळा, किती तहान भूक लागली तरी तिथं काही नाही, कपडे नाही, कोणी प्रेम करणारा मनुष्य नाही, उलट सगळे द्वेषच करणारे आहेत. आणखी किती वेगवेगळ्या पद्धतीने जे जे असं उदय येतो ते सगळं काय आहे, आपल्या परिणामाचं फळ आहे. म्हणून कसे परिणाम केले पाहिजेत हे प्रत्येक समयाला आपण पाहिलं पाहिजे. कारण आपण फक्त काय म्हणतो, हे आपण काही जास्त परिग्रह परिमाण केले, आपल्याला काही नरकायचं बंद होणार, आपण काही आरंभ करतच नाही, आयतं जेवत असतो. आता ह्याच्या अर्घट आयतं जेवत असतो, आरंभ करत नाही. आरंभ झाला की नाही झाला, आयतं जेवलं तरी कसं काय झालं? तुम्ही नाही सांगितलं, तुम्हाला बोलवलं जेवायला, मग कसा आरंभाचा दोष लागला तुम्हाला? आरंभाचा त्याग नाही. आणि तिथं गेल्यावर म्हणतो काय, आपल्याला काही त्यागी नाही म्हटल्यानंतर अंगार दोष आणि धूम दोष आपल्याला नसतो. किती छान झालंय म्हणतो, खूप छान झाले, खूप छान झाले. अंगार दोष करून काय करतो, आरंभाचा भागीदार होतो. आणि काय वेळेला आवडलं नाही तर काय म्हणतो, हे काहीतरीच केलंय, असलं नसतं कधी करायचं. म्हणजे तिथं सुद्धा काय झालं, धूम दोष करून आरंभाचा भागीदार होतो. मग तेवढंच नाही, परत काय म्हणतो, त्या लग्नात इतके पापड होते, एवढे लोणचे होते, एवढ्या चटण्या होत्या, तुम्हाला माहिती का कसं केलं होतं ते? तुम्हाला सुद्धा येत नसेल तसलं काय, असं आठवून आठवून सांगत असतो. भोजन कथा म्हणजे काय झालं, भोजन कथा केल्यावर आरंभाचा दोष लागला. जे आपल्याला वाटते आपण काही केलं नाही. मग एखाद्या प्राण्याला मारताना पाहिलं, पुढचं परत लक्षात घ्यायचं, मारताना पाहिलं, आपण मारलं नाही, पण मारताना पाहिल्यावर काय विचार आले आपले, आपण काय विचार केले, सोडवाबी विचार आलं की जाऊ देत, कोण त्याला आता सांगावं, ते काय ऐकत नसतं. आपण किती सांगितलं तर ते ऐकत नसतात, कशाला सोडवायला जायचं, असा विचार केला तर आपल्याला दोष लागला हिंसेचा. हिंसेचा दोष बघितलं तरी लागलाय. काय सांगितलं, पाप पाहण्याचं पाप केलं तर त्याचे प्राण सुटले नाहीत. कोणाचे? पितामहाचे, भीष्म पितामह. का सुटले नाही सांगितलं, त्याच्या कानात शेवटी अर्जुनाने काय सांगितलं, कृष्णाने का अर्जुनाने, कोणीतरी सांगितलं, काय सांगितलं की तुम्ही आता प्रतिक्रमण करा. काय प्रतिक्रमण करा, की मी त्या द्रौपदीला वस्त्रहरण करताना प्रतिकार केला नाही, म्हणजे तिच्या शीलाला दोष लागल असं मी वागलो. मी म्हणजे भीष्म पितामह, त्यांच्या ती शक्ती आहे म्हटलं तर ती तसे थांबवू शकले असते तो कार्यक्रम, पण तरी सुद्धा त्यांनी थांबवले नाही, फक्त पाहत राहिले. म्हणजे केवढी अनुभवना झाली, पाप पाहण्याचं पाप झालं ना. म्हणून तुम्ही आता ह्याचं प्रतिक्रमण करा म्हटल्यावर तिथं त्यांनी प्रायश्चित्त केलं आणि मग त्यांचे प्राण गेले. म्हणजे औत्तमार्थिक प्रतिक्रमण ज्याला आपण म्हणतो ते कसं असलं पाहिजे, आपल्या जीवनभरात जे जे काही दोष घडलेले आहेत ते एक जरी आपण त्याचं लपवून ठेवलं, शल्य राहिलं मनामध्ये, तर दुर्गती होते. लवकर शरीरातले प्राण सुटत नाहीये आणि मग सारखं ते घुटमळल्यासारखं होतंय. आणि ते उदाहरण प्रत्यक्षात सांगायचं म्हटलं तर पुण्याच्या संजीवनी, म्हणजे कसं झालं होतं, त्यांना आदल्या दिवशी सुद्धा खूप म्हणजे सिरियसच होत्या. इथे यायच्या आदल्या दिवशी, आम्हांच्याकडे यायच्या आदल्या दिवशी नातेपुतेला. मग त्यावेळेस त्यांनी इच्छा काय केली, मला आम्हांच्याकडे घेऊन चलाच. आणि घरातले काय म्हणत होते, आज तू सिरियस झालेली होती, म्हणजे काल, आता आज विश्रांती घ्यायला पाहिजे, परत जास्त होईल म्हणून सांगितलं. मग आपण बरं झाल्यानंतर जाऊ म्हणून सांगितलं.
पण त्या काय म्हणाल्या, काही होऊ देत, मला आज जायचंच आहे. शेवटी त्यांना येताना सुद्धा नेहमीपेक्षा जास्त वेळ लागला, थांबत थांबत आलेले. मग आल्यानंतर त्यांनी सगळ्यांना बाहेर काढलं ना, आम्हाला म्हटले मला प्रतिक्रमण करायचं. मग त्यांनी जो काही दोष लागला होता तो सारखं त्यांना टोचत होता. इतकं शल्य. त्याच्या आधी किती वेळा आल्या होत्या त्या मंचाकडे, बऱ्याच वेळा आल्या, पण तेवढे भाव झाले नाहीत सांगावं. पण त्यावेळेस मात्र इतके उत्कृष्ट भाव झाले होते की हे मला सांगूनच टाकायचे. आणि त्यांनी मग शेवटी, आणि त्यावेळेस त्यांना कसं झालं होतं, पाठीवर लिहावं लागत होतं, अशा अवस्थेत सांगितलं. बोलण्यामध्ये अडखळत होत्या, व्यक्त स्पष्टीकरण करता येत नव्हतं. शेवटी त्यांनी पाठीवर लिहून दाखवलं. आणि तो दोष त्यांनी स्वतःला जर पाठीवर सुद्धा नीट लिहिता आला नाही तर कोणातरी सांगून ठेवलं होतं. त्यांनी त्यांच्याबरोबर कोण होतं त्यांच्याजवळ सांगितलं की त्यांनी तरी हे सांगावं, पण ते सांगितलंच पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं, त्या व्यक्तीला ठेवलं होतं बरोबर. त्यांनी पण सांगितलं, त्यांनी पाठीवर पण लिहिलं. आणि मग त्यांचं काय झालं, अम्मानी तिथं सांगितलं, म्हणजे काय प्रतिक्रमण प्रायश्चित्त झालं असेल. मग त्यांनी सांगितलं की आता इथंच राहू देत. पण त्यांच्या घरच्यांनी काय ऐकलं नाही. त्या पण म्हणाले की मला इथंच राहू देत म्हणून. ते म्हणाले की आम्ही बरं झाल्यावर आणतो, सगळ्या सोयीने येतो, असं म्हणून गेले. आणि गेल्यानंतर सकाळीच त्यांचे प्राण गेले. म्हणजे कशासाठी अडखळलेला हा जीव, प्रतिक्रमण, औत्तमार्थिक प्रतिक्रमण झालं नाही तोपर्यंत, आपल्या जीवनातले दोष जोपर्यंत ओळखत नाही तोपर्यंत तो निशल्य होत नाही. आणि तोपर्यंत सोलापूरला पण वीरमती मानशे बाई, त्यांना पण दीक्षा झाल्यावर 12 दिवस दीक्षित अवस्थेत राहिलेले. त्या 12व्या दिवशी त्यांनी औत्तमार्थिक प्रतिक्रमण करून घेतलेलं. त्या दिवशी दुपारी प्राण गेला. म्हणजे प्रतिक्रमण करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. लवकर प्रतिक्रमण औत्तमार्थिक करायला पाहिजे, पण यमसल्लेखना घेतल्यावरच हा बहुतांशी नियम राहतो. कारण यमसल्लेखनेच्या आधी जर केलं तर काय होतं, परत दोष लागतात, ते परत त्याचं म्हणजे दोष वाढत राहतात. म्हणून संपूर्ण यमसल्लेखना घेतली की आता काहीच नाही ना, म्हणजे सगळंच आरंभ परिग्रहाचा सगळा त्याग झालेला आहे. म्हणून त्या ठिकाणी सगळ्याचं निराकरण होऊन जातं. म्हणून ही संधी पाहिजे. यमसल्लेखना झाल्यानंतर औत्तमार्थिक प्रतिक्रमण करायला सुद्धा संधी पाहिजे. पण तसे आपले उत्कृष्ट भाव असतील तर होणार. कारण आपल्याला अजून दोषच ठेवायचे जवळ म्हटल्यानंतर औत्तमार्थिक प्रतिक्रमण करायला संधी मिळत नाही. आणि ज्यांना हे वाटतं की नाही मला आता दोषातनं मुक्त व्हायचंय, तर त्यांची सहज यमसल्लेखना होते. हे सगळं परत गणित त्याच्यातनं लक्षात घ्यायचंय. नाहीतर आपल्याला वाटणार की काही नाही, मी माझं निराकरण केलंय माझ्यामध्ये, कशाला गुरूंना सांगायचंय, आता मला यांच्यात वाईट वाटले, परत असे दोष करणारच नाही, आता गुरूंच्या समोर सांगायला लाज वाटते, नको सांगायला, उगाच काहीतरी होत आहे, असा विचार केला तर यमसल्लेखना साधत नाही. हे त्याचं मूळ तंत्र लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणून काही दोष असू दे, तिथं लाज लज्जा न करता सगळं आपण त्या डॉक्टरांसमोर उघडं नागडं होताना लाज लज्जा वाटत नाही. परिणामातून उघडं नागडं होताना का लाज लज्जा वाटायला पाहिजे? उलट हे तर मोक्षाला चाललंय, हे तर शरीराची दुरुस्ती फक्त, आणि तिथं तर आत्म्याच्या विभावांची दुरुस्ती आहे. म्हणजे स्वभावातून आपल्याला इतकं उत्कृष्ट साधना करायची की त्यामध्ये काही सुद्धा विकल्पच होणार नाही की आपण हे सांगितलं कसं होईल वगैरे. तर विभावच आपला परिग्रह नाहीये, त्यामुळे ते सुटलं. उलट एकदा गेलं आपल्या डोक्यातलं, काहीच नाही. ते देव एव प्रमाण काय म्हटलं तिथं हे एकीभाव स्तोत्रामध्ये, की त्या भगवंतासमोर ते बसलेत वादिराज मुनी आणि म्हणतात की हे भगवान, तुम्ही माझ्या सर्व दोषांना जाणताय, काय करायचं माझं, आता तुम्ही ऑपरेशन करायचं की काय करायचं तुम्ही ठरवा. देव एव प्रमाण, तिथं म्हणतात की देवच, हे देव तुम्हीच मला प्रमाण आहात, तुम्ही जसं कराल तसं मी समर्पित आहे तुम्हाला. अशा रीतीने इतकं समर्पित झालेला हा जीव, तर सहज त्याचं कुठं कुष्ठरोग राहिला का? तिथं पूर्ण शरीरातला कुष्ठरोग निघूनच गेलेला आहे. म्हणजे काय आहे की या ठिकाणी शिक्षा दीक्षा कोणी देणार नाही, फक्त आपले परिणामच तसे त्या मोक्ष मार्गाच्या योग्य झाले तर आपोआप काय होणार आहे, सहज त्या ठिकाणी कुठलंही असं काही घडणारच नाही, संकल्प विकल्प येणारच नाही. प्रत्येक समय स्वतःमध्ये
इतकं न्यायिक राहणार की, आणि आता आपण फायदा काय होतो म्हणजे आता मरताना, आता सांगितलं मरताना घ्यायचं असतं सगळं, आपल्या दोषाचं निराकरण करायचं असतं, असं नाही, उलट मरताना ठेवायचंच नाही काय आपल्याला दोष इतके. आणि गुरु आहेत आपल्याजवळ म्हटल्यावर तर प्रत्येक समयात आता घडलं की लगेच त्यांच्या समोर जाऊन सांगितलं हे माझा आता दोष घडला. इतकं शुद्धीकरण प्रत्येक समयात होतं. अजून ह्याच्यापेक्षा वेगळं काय ऑटोमॅटिक पाहिजे, म्हणजे ही सरळता, ही रुजुता असेल. म्हणजे ते कोण करत होतं, सर्वज्ञ श्रीचं असं ऐकलेलं होतं की आज माझ्याकडनं एवढा क्रोध झाला, माझ्याकडून आज मान झालं, माझ्याकडून एवढं मायाचारी झाली, एवढं लोभ झालं, असं रोज जाऊन संध्याकाळी प्रतिक्रमण करत. पण असं आपल्याला वाटतं का की नको, कशाला एवढं आपण करायचंय, असं वाटतं. म्हणजे उलट ह्याच्यात आपलं शुद्धीकरण होतंय ना, आपण उंच उंच वाढत चाललोय खाली, आणि जेवढं आत ठेवतं तेवढं खाली खाली चाललं. आत ठेवलं तर वजन वाढलं आणि ते काढलं तर हलकं झालं, वर झालं. म्हणजे इतकं सोपं आहे त्याचं गणित, पण आपण काय करतो त्याच्या विरुद्ध. त्यामुळे वृथा मे ज्ञापन श्रम. पण आचार्य म्हणतात माझं हे सांगणं फक्त व्यर्थ आहे, श्रम होणे, कष्ट होणे फक्त. कारण का तर काही सुधारणा दिसत नाही एवढं सांगून सुद्धा. कोणाला म्हणताय? पूज्यपादाचार्य स्वतःला म्हणताय. एवढं सारखं मी आत्मानुभूतीसाठी तत्पर आहे, तरी सुद्धा विभाव येतातच. एवढं मी तुला सांगतोय आत्मानुभूती घे, तरी सुद्धा व्यर्थ जात आहे, असं स्वतःला ते म्हणताय. आणि आपल्याला वाटतं आचार्यांनी शिष्याला सांगितलं, आपल्याला सांगितलं. शिष्याने शिष्याचं बघायचं, आपण आपलं बघायचं. म्हणजे काय आहे की मला आता हे व्यर्थ जाऊ नये, हा न्यायिकतेचाच धर्म माझा मी सदैव अनुसरण करो. ह्याला सोडून दुसरं माझं कशामध्येही चित्त जाऊ नये. आणि कशातही चित्त गेलं तर काय झालं, विभात गेलं तर ज्ञापन श्रम. ज्ञापन म्हणजे अनुभूतीचं एवढं मी रुची करतोय, तो श्रम माझा व्यर्थ झाला. असं स्वतःकडे लावायचं. नाहीतर काय म्हणणार, एवढं सांगितलं पण तुमच्यात काही प्रगती झाली, दुसऱ्यासाठी झालं, मग तिथं वैताग होणार. तर तिथं प्रगती झाली नाही म्हणायचं नाही, आपल्यात प्रगती झाली नाही. म्हणजे मला आता प्रत्येक समय इतकं जागरूक राहायचंय की जसं त्या शिष्याला काठी आली की काय होतं, पहिल्यांदा दंडुका बसतो, मग ते डोक्यात बसल्यावर त्याला वाटतं का गुरु मला मारताय, परत दुसऱ्या दिवशी मारतातच, तिसऱ्या दिवशी मारतात. मग त्यांनी आता जागा राहिला, जागा राहून काठी यायच्या आधीच पकडली. जसं आम्हाला विभाव यायच्या आधीच पकडायचं, विभावाला प्रवेशच नाही, लगेच त्याला बाहेरच काढून टाकलं. म्हणजे काय घेतलं त्या ह्याच्यामध्ये भगवती आराधनेमध्ये काय सांगितले, उद्योतन उद्यमन विस्तारण. मग त्यातलं कोणता असा प्रकार आहे की जो काय करतो आपल्याला, म्हणजे समेदर्शन झालं पण त्याला टिकवण्यासाठी काय करतो, तो विभाव असे येऊ लागलेत म्हटलं की त्याला काय करतो, इतकं सावध होतं की स्वभावातच येतो. म्हणजे ते विभाव प्रवेशच होऊ देत नाही. त्याची जबाबदारी आहे. सम्यक दर्शन झाल्यानंतर त्याला टिकवण्याची जबाबदारी. त्याला कुठला शब्द वापरला, निर्वहन. म्हणजे तो निर्वहन करतोय. पती पत्नी विवाह झाल्यानंतर निर्वहन करतात. निर्वहन करतात म्हणजे जबाबदारी म्हणतात पत्नीला सांभाळण्याची. मग तसं इथं सम्यक दर्शन सांभाळण्याची जबाबदारी आहे. तो सम्यक दर्शन झालं की असं वाऱ्यावर सोडायचं नाही, उलट त्याला जास्त टिकवण्याची आता गरज आहे. नाहीतर काय म्हणणार, आता आई वडील म्हणतात झालं अमेरिकामे, मुला मुलींची लग्न झाली आणि जास्त जबाबदारी आली. कोणती जबाबदारी आली तर व्यवस्थित राहतात का ते, आणि व्यवस्थित राहिले नाही तर काय आपलं सगळं श्रम व्यर्थ गेले. म्हणून काय आहे, स्वभावात राहण्यासाठी सतत प्रत्येक समय स्वतःला जाणणं अत्यंत आवश्यक आहे.